आले सगळे आले येत आहे ये ना जान ये राहुल आपले फोटो काढा 28 एप्रिल 2025 रोजी दुपारी 2 वाजता फिर्यादी नामे कमल सिंग किरत सिंग परिहार राहणार विद्यानगर कलमाई शाळेजवळ शेगाव यांनी पोलीस स्टेशनला येऊन फिर्याद दिली की त्यांच्या घरी दुपारी 2 वाजता कुणीतरी अज्ञात इसमाने त्यांच्या खालच्या घरच्या समोरील दाराचा कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला। तसंच शेजारी राहणारे देवलाल महादेव ढगे यांच्याही घरचा कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला। हे प्रयत्न करत असताना त्या घरच्या लोकांनी आरडाओरडा केला तर ते इसम त्यांची कार टाटा टिगॉर ज्याचा नंबर होता MH 48 BH 1205 याच्यातनं ते पळ काढत होते। त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशनला खबर दिली। पोलीस स्टेशनची गाडी तिथे पोहोचताच त्यांनी पळ काढायचा प्रयत्न करत असताना त्यांची गाडी तिथल्या जवळच्या निंबाच्या झाडाला धडकली। ते धडकली असताना पोलिसांनी बरंच साहित्य आम्हाला मिळालं। त्याच्यामध्ये 2 फेक नंबर प्लेट होत्या, तसेच घरफोडी करण्याचे अवजार होते, त्याच्यामध्ये लोखंडी रॉड होते जे कुलूप तोडण्यासाठी वापरत होते। तसंच 2 तुटलेली कुलूप व 15,000 रुपये कॅश व काही दागिने त्याच्यातून सापडले। त्या इसमाची जो इसम होता त्याची चौकशी केल्यानंतर असं लक्षात आलं की त्यांनी शेगावमध्ये इतर 5 घरफोडीमध्ये त्याचा सहभाग होता। त्याची विचारपूस केली असता त्याच्याकडनं इतर 5 गुन्ह्यातील घरफोडीतील मुद्देमाल आम्हाला हस्तगत करण्यात मदत झाली। त्याच्यामध्ये एकूण 9,86,250 रुपये एवढा पूर्ण मुद्देमाल आपण रिकव्हर केलेला आहे। अशा प्रकारे शेगाव शहर पोलीस स्टेशन यांनी ही कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक सर श्री विश्व पानसरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय उत्कृष्टपणे ही कामगिरी केलेली आहे, जेणेकरून जे घरफोडी करणारे जे कुख्यात टोळी आहे यांना आपण जेरबंद करण्यामध्ये यशस्वी झालो आहोत।